आपत्ती ही केवळ नैसर्गिकच नसते, काही संकटं सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय असतात. आता वळूया हजारो किलोमीटर दूर युरोपसमोर उभ्या राहिलेल्या स्थलांतराच्या गंभीर प्रश्नाकडे. 30 जुलैची पहाट होती. उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अंधार अजून विरलेला नव्हता, पण समुद्रात हालचाल सुरू झाली होती. शेकडो तरुण वेटसूट घालून टायर्सच्या ट्यूब घेऊन पाण्यात उतरले. त्यांचं लक्ष होतं त्या अंधारातल्या दिव्यांचा ठिपका, आणि ते शहर होतं सेवटा. आफ्रिकेच्या मातीवर उभं, पण आंतरराष्ट्रीय कागदपत्रात युरोपचा भाग, आणि म्हणूनच लाखो स्वप्नांचं प्रवेशद्वार. त्या एका दिवसात मोरोक्कोतून 50 ते 60 हजार लोक सेवटात घुसले. विचार करा, सेवटाची लोकसंख्या सुमारे 83,000 आहे. त्यात हे 60,000 स्थलांतरित. त्यामुळे हा केवळ सीमाभंग नव्हता, तर युरोपच्या स्थलांतर धोरणासमोर उभं राहिलेलं मोठं आव्हान होतं. चेंगराचेंगरी, बुडून आणि उडालेल्या गोंधळामध्ये किमान 30 जणांचा यावेळी मृत्यू झाला. सेवटाच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं स्थलांतर संकट ठरलंय. हा भूभाग कोणाचा, हा प्रश्न सोपा नाही आहे. दोन्ही बाजूंचे दावे जुने आहेत. दोन्ही बाजू आपापल्या जागी भक्कम आहेत. स्पेन म्हणतो 1580 पासून हे शहर आमच्या ताब्यात आहे. आंतरराष्ट्रीय करार आमचा ताबा मान्य करतात. शतकांचा इतिहास आमच्या बाजूने आहे. दुसरीकडे मोरोक्को म्हणतो ही आमचीच भूमी आहे. आफ्रिकेत वसाहतवाद संपला तेव्हा हे शहर स्पेननं सोडायला हवं होतं. इथे एक राजकीय पट दिसतो. स्पेन स्वतः ब्रिटनकडे जिब्राल्टर परत मागतोय. तोच तर्क मोरोक्को सेवटासाठी लावतोय. दोन्हींचे दावे अपूर्ण, दोन्हींच्या भावना तीव्र. हा वाद दशकांपासून धुमसत राहिला आणि या संकटानं तो पुन्हा उफाळून आला. सेवटासाठी स्थलांतरासाठी कारणीभूत ठरली ही 2 कारणं. पहिलं, कायदेशीर. 29 जून रोजी स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की समुद्रमार्गे आलेल्या स्थलांतरितांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय थेट परत पाठवता येणार नाही. हा निकाल मोरोक्कोच्या समाज माध्यमांवर पसरला. मानवी तस्करांनी अफवा पेरल्या की सीमा खुली झाली आहे. तरुणांना समुद्रातून वाटेल त्या मार्गानं स्थलांतर करायला सांगितलं. दुसरं, राजकीय. मोरोक्कोनं सीमेवरचे निर्बंध अचानक शिथिल केले. हे पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. 2021 एका राजकीय वादानंतर असंच घडलं होतं. यावेळी स्पेननं मोरोक्कोचा कट्टर प्रतिस्पर्धी अल्जेरियाशी संबंध घट्ट केले होते. अभ्यासक याचा संबंध मोरोक्कोनं यावेळी सीमा शिथिल करण्याशी जोडलेला आहे. पण प्रश्न असा आहे की एवढ्या लोकांना जीव धोक्यात घालून युरोपात का जायचं आहे? तर उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियातली गरिबी, बेरोजगारी, अस्थिरता आणि अधिक चांगल्या आयुष्याची आशा ही त्यामागची प्रमुख कारणं आहेत. मानवी तस्करीचं आंतरराष्ट्रीय जाळं या असहाय्यतेचाच फायदा घेतं. कुणी आनंदानं मातृभूमी सोडत नाही, पण दुसरा देश आश्रय देतो तेव्हा त्या देशाच्या कायद्याचा, संस्कृतीचा आणि सामाजिक मूल्यांचा आदर करणं ही तितकीच मोठी जबाबदारी असते. सामावून जाण्याऐवजी संघर्ष वाढला तर स्थलांतर केवळ मानवी प्रश्न राहत नाही, तो सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचाही प्रश्न बनतो. या घटनेनंतर स्पेननं अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केलं. सीमावर्ती भागात नियंत्रण वाढवलं आणि बेकायदेशीर प्रवेश केलेल्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा अपवाद नसून सातत्यानं उभं राहणारं आव्हान असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं. युरोपियन महासंघालाही या संकटाची दखल घ्यावी लागली. शेंगेन कराराचं वास्तव असं आहे की एकदा युरोपामध्ये शिरलं की सगळ्या युरोपाचे दरवाजे उघडतात. म्हणूनच स्पेनची समस्या इटलीची होते, फ्रान्सची होते, जर्मनीची होते. या सगळ्यात इटलीनं स्पेनवर तात्पुरती सीमा नियंत्रणं लावली. फ्रान्सनं तपासणी वाढवली. युरोपीय महासंघाच्या 22 देशांनी तातडीची संयुक्त बैठक बोलावली. सेवटा हा भारतापासून हजारो किलोमीटर दूर आहे, पण हा प्रश्न आपल्यासाठी अपरिचित नाही. 2014 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान भारत बांगलादेश सीमेवर 8,000हून अधिक घुसखोरीचे प्रयत्न नोंदवले गेले. हा देशाच्या कोणत्याही सीमेवरील सर्वोच्च आकडा आहे. त्यात बांगलादेशी नागरिक होते, रोहिंग्या होते, म्यानमारमधून आलेले निर्वासितही होते. भारत सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. बांगलादेश आणि म्यानमार दोन्ही सीमांवर कुंपणाचं काम वेगानं सुरू आहे. कारण ते केवळ बेकायदेशीर स्थलांतरच नव्हे, तर दहशतवाद, बंडखोरांची घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी देखील प्रभावी ठरतं. पाकिस्तान सीमेवरचं कुंपण हे त्याचं सिद्ध उदाहरण आहे. सेवटातली घटना सांगते स्थलांतराचा प्रश्न म्हणजे केवळ माणसांनी या देशातून त्या देशात जाणं नाही. त्याला संदर्भ असतात, इतिहास, राजकारण, अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि मानवतेचे. म्हणूनच ती घटना एका शहरापुरती मर्यादित राहत नाही. ती जगाला हा प्रश्न विचारते की
मानवी संवेदना जपत राष्ट्रीय हित आणि सीमा सुरक्षा यांचा समतोल नेमका कसा साधायचा? स्थलांतराच्या प्रश्नामागे